अरे तू गप्प बस. काय काय बोलती तरी काय तुला येत नाही काय नाही बायकोचं ऐकून घेतो. अरे गप्प बस तू. पुरुष काहीतरी कापून काय करतोय. माझी एक तक्रार आहे, ऐकून घ्या. माझी बायको मला छळतीये, तर तिच्या विरुद्ध मला तक्रार करायची. माझी कंप्लेंट घेऊन घ्या. कुठल्या गावावरून का बायको तुला छळती म्हणजे दुसऱ्याच गावावरून आलेला दिसतो. मला तिच्या विरुद्ध ती रोज मला छळतीये, पण मी काम करतोय, सगळं करतोय. खरं बोल, तूच तर छळत नाही ना तिला. अहो काय हो, विश्वास ठेवा माझ्यावर. कसा विश्वास ठेवणार? अहो खरंच ती छळतीये, रोज मला ती टॉर्चर करतीये. बरं मग तुझ्या विरुद्ध जर कंप्लेंट लिहायची असेल तर कुठला तुला कायदा देऊ? तुझ्यासाठी कुठलाच कायदा नाहीये. अहो पण करा ना काहीतरी. मी काय करणार? मी नाही कायदे देऊ शकत. अहो तिनं सांगितलं मी, ती ऐकत नाहीये. रोज मला हाकतीये, मारतीये, जोडून काढतीये मला. काही करू शकत नाही बाबा, कायदाच नाही त्यासाठी. काय करू मी? इकडे गेलो, घरी गेलो तर घरी सुद्धा बायको छळतीये, बाहेर गेलो बाहेरचे लोक सुद्धा छळतायत. काय करू मला कळत नाही. जाऊन दार कुठेतरी घ्यावा का कुठेतरी मरावं वाटतंय आता. बाद झाला आता. अरे अनिकेत, काय झालंय? काय झालं भावा? काय सांगू माझी वेदना बाबा तुला. घरी गेलो तर बायको रोज मला म्हणते कमवत नाही. काय करायचं? रोज करतोय काम, पण ही बायको रोज छळतीये. बाहेर गेलो, बाहेरचे लोक सुद्धा मला छळतायत. वेळ लागले नुसतं आता मला. पोलीस सुद्धा म्हणतायत तक्रार नाही घेणार लिहून. काय करायचं मी? तुम्ही दोघं नवरा बायको कधी वेळ घालवला का एकत्र? तू दिवसभर बाहेर राहतोस, ती घरी एकटी राहते. थोडं एकत्र या, वेळ घालवा आणि थोडं समंजसपणे हा मॅटर सॉल्व्ह करा ना रे. कशाला बाहेर एकदम पोलिसांकडे? अरे ती ऐकूनच घेत नाही बाबा. तिला खूप समजावलं, ऐकतच नाही. अरे बाबा, बरं ऐक, मी तुला सांगतो. हे जे आहे ना, अशा केसेस भरपूर होतात. पण तुला सांगतो मी, पोलिसांचं एक सेल असतं, वुमेन अँड चाइल्ड सेफ्टी सेल असतं, त्याला भरोसा सेल म्हणतात. तिथे फक्त महिलांचे नाही तर पुरुषांचे पण कंप्लेंट्स असे ऐकल्या जातात. तुला जरी पोलीस स्टेशनमध्ये काही मदत नाही भेटली तर पोलिसांचं एक वेगळं सेल आहे, जिथे फक्त डोमेस्टिक व्हायलन्सवर काम केलं जातं. आणि जर तू का भरोसा सेलमध्ये जाशील तर ते तुला आणि तुझ्या बायकोला एकत्र बोलवतील, तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतील आणि तुम्हाला सल्ला देतील. नाहीच तसं झालं तर काही IPC आहेत. मला माहिती आहे की पोलिसांनी पण तुला सपोर्ट नाही केला, पण काही IPC आहे ज्याची सेक्शन 120 आणि 191 ह्या 2 IPC मध्ये पुरुषांना सुद्धा न्याय मिळतो. एका सर्वे प्रमाणे तुला सांगतो, हरियाणामध्ये एक सर्वे झालेला होता. त्याच्यामध्ये 1000 लोकांचा सर्वे केला होता पुरुषांचा, रुरल भागामध्ये. तर 52% पुरुषांचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा पण छळ होत होता की. आणि खरं सांगतो की आताच्या याच्या परिस्थितीमध्ये खूप डेंजर परिस्थिती आहे, म्हणजे कारण की पुरुषांच्या साईडने जास्त कायदे नाही आहेत. पण जर तू योग्य माध्यमांकडे गेला, जसं की भरोसा सेल आहे जे अशा डोमेस्टिक व्हायलन्सवर काम करतं, तर तुला न्याय भेटू शकतो. तुला एक मित्र म्हणून मी तुला खरं सांगू शकतो की तू तिथे जा, तू पण जा, तुझ्या बायकोला पण नाही, तुमचे प्रॉब्लेम सांग आणि होऊ शकते तुमचा मुद्दा सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे.